तर मालिकेच्या 22 मेच्या एपिसोडमध्ये की लक्ष्मी निवासच्या घरी जेवणं होतात आणि सगळे गप्पा मारत बसलेले असतात. तेवढ्यात मीटरमधून कसला तरी आवाज होतो आणि लाईट्स जातात. बाहेर धूरही येऊ लागतो. तो धूर सगळा आतमध्ये येतो. सगळ्यांनाच त्रास होऊ लागतो. सिद्धू सगळ्यांना तिथेच जागेवर थांबायला सांगतो आणि सगळे पुरुष मंडळी बाहेर जातात. नेमका प्रॉब्लेम काय झालं हे बघायला जातात. तर इथे जयंत जानूला अधिक मासासाठी काही पाठवायला तयार नसतो. म्हणून जानू एक आयडिया करते आणि जयंताला म्हणते, जयंत तू इथे बस, मी तुझ्यासाठी स्वयंपाक करते आणि अनारसेसुद्धा बनवते. जानू जयंतसाठी स्वयंपाक बनवते आणि अनारसे बनवते. ती जयंताला म्हणते, जयंत एक अनारसा खाऊन बघ. जयंत अनारसा खाऊन बघतो आणि त्याला तो खारट लागतो. जानू विचारते, जयंत अनारसे कसे झालेत, गोड आहेत ना? जयंत म्हणतो, जानू गोड नाही आहेत, खारट आहेत. जानू तोच अनारसा खाऊन बघते आणि ती म्हणते, नाही जयंत, कुठे हा खारट आहे, अरे उलट किती गोड झाला आहे. ती जयंतला वेड्यात काढते. थोड्या वेळाने जयंत रूममध्ये येतो. जयंतला आपलेच प्रतिबिंब दिसायला लागतात. जयंतचं प्रतिबिंब म्हणतं, बघितलं ना, मगाशी अनारसा जानूला गोड लागला आणि तुला खारट. याचा अर्थ कळतोय का? तू वेडा झालायस, वेडा, ठार वेडा. जयंत मोठमोठ्याने ओरडत असतो. जयंत म्हणतो, नाही, मला वेड नाही लागलं, मला वेड लागूच शकत नाही. जयंत मोठमोठ्याने ओरडत असतो. जानू जयंतचा आवाज ऐकते आणि दारात येते. जानू आतमध्ये चाललेला व्हिडिओपणा बघते आणि अजून घाबरते. आता जानू जयंताला कसं ताळ्यावर आणते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की जानू विश्वाला फोन लावते, पण विश्वा काही धड बोलत नाही आणि फोन कट करून टाकतो. इथे जयंत CCTV फुटेज बघतो. विश्वा जानू यांचं काही बोलणं झालं नाही म्हणून जयंत निश्चिंत होऊन जातो आणि लॅपटॉप बंद करून जानूची वाट बघतो. थोड्या वेळाने जानू खाली येते. जयंत मुद्दामच जानूला खिजवतो आणि तिला म्हणतो, भांडणं मिटली ना तुमच्या दोघांची? खूप बरं झालं. असंच असायला हवं. सकाळी झालेली भांडणं रात्री मिटायला हवीत, म्हणजे निश्चिंत डोक्याने आराम करता येतो, रिलॅक्स होता येतं. जानूच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं की त्या दोघांची भांडणं काही मिटलेली नाही आहेत. तर इथे निवास लक्ष्मीकडे येतो. तो हट्ट करत असतो, त्याला डिलिव्हरीसाठी बाहेर जायचं असतं. लक्ष्मी काय त्याला बाहेर पाठवायला तयार नसते. वीणा भांडण थांबवते आणि त्या दोघांना म्हणते, एक उपाय आहे, आपण एक करू शकतो. बाबांना बाहेर जायचं आहे ना डिलिव्हरी देण्यासाठी, मग घराजवळच्या काही ऑर्डर्स आहेत तिथे डिलिव्हरी देऊन या, म्हणजे जास्त बाहेर पण पडायला नको. निवास खुश होतो. निवास म्हणतो, चालेल, मी जातो बाहेर आणि प्रोडक्टची डिलिव्हरी देऊन येतो. निवास जाणार असतो, पण वरद त्याच्याकडे हट्ट करतो आणि घरी थांबायला सांगतो. वरदला सायन्स प्रोजेक्ट पूर्ण करायचा असतो. वरदसाठी निवास घरीच थांबतो. तर इथे भावना सकाळी प्रचारासाठी निघत असते. ती ठरवते की गाडीमधून जायचं नाही, चालत जायचं आणि चालत जाऊनच प्रचार करायचा. सिद्धू भावनाला थांबवतो आणि तिला चालत जाऊ नको, उन्हाचा त्रास होईल, म्हणून एक तरी गाडी घेऊन जा हे सांगतो. तर इथे विश्वा ऑफिसला येतो. जानू त्याच्यासोबतच काम करणार असते, त्यामुळे विश्वा तिच्या समोरच फाईल फेकतो आणि तिथून जात असतो. जानू त्याला थांबवते. विश्वा म्हणतो, जानू, तुला एवढ्या वेळा थांबवण्याचा प्रयत्न केला, त्या पिंजऱ्यात जाऊ नको म्हणून सांगितलं, पण तू काही ऐकलं नाही. आणि काल मला फोन केला होतास ना, तुला कळतं का? तू त्या जयंताच्या घरी आहेस. तो जयंत कुठल्या थराला जाऊ शकतो हे तुला पण माहिती आहे, आणि तरी तू फोन करतेस. जानू म्हणते, विश्वा, अरे मला तुझ्याशी बोलायचं होतं. विश्वा म्हणतो, जयंत कोण आहे, कसा आहे हे तुलाही माहिती आहे, तरी पण तू फोन केलास ना, पण मला माहिती आहे कसं बोलायचं आहे आणि म्हणून मी काल भांडलो. विश्वा जानूवर आधीच चिडलेला असतो. तो जानूशी भांडतो आणि तिथून निघत असतो. जानू विश्वाचा हात धरते, थांबवते आणि तिच्याशी बोल म्हणून सांगते. विश्वा म्हणतो, जानू, मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे, सोड, आणि प्लीज माझा पाठलाग वगैरे करू नको. विश्वा तिथून निघून जातो. जयंतने CCTV फुटेजमध्ये सगळं पाहिलेलं असतं. विश्वा फ्रेंडशिप तोडून निघून गेला म्हणून जानूला वाईट वाटत असतं. तर इथे विश्वा जानू यांच्यामध्ये भांडण झालं म्हणून जयंत खुश होतो. तर थोड्या वेळाने भावना, सिद्धू गाडे पाटलांच्या घरासमोर टेबल मांडतात आणि जनतेचे प्रश्न सोडवतात. तर इथे विश्वा रागावून ऑफिसमधून निघून जातो.
जानू विश्वाशी बोलण्यासाठी तीही ऑफिसमधून बाहेर पडते. विश्वा जानू रस्त्यामध्ये मोठमोठ्याने भांडत असतात. भर रस्त्यात त्यांचा तमाशा चालू असतो. विश्वा आपल्या मनात जेवढा काही राग आहे तो सगळा बाहेर काढतो. जानूला तो तिची चूक दाखवतो आणि रिक्षात बसून निघून जातो. तर रात्री लक्ष्मी निवास आपल्या दोन्ही जावयांना फोन लावतात आणि अधिक मासाचं आमंत्रण देतात. सिद्धू भावना खुश होऊन जातात आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मी निवासच्या घरी जायचं ठरवतात. पण इथे जयंत खूप चिडतो. जयंत मनात म्हणतो, नाही, आता काहीही झालं तरी जानूला अधिक मासासाठी तिथे जाऊच देणार नाही. आता तिला मी हे सगळं कळूच देणार नाही की घरून फोन आला होता. जयंत जानूला काहीच सांगणार नसतो, पण जानूला आधीच सगळं समजलेलं असतं. जानू विचारते, मग जयंत सर, आलं का आईबाबांचं इन्व्हिटेशन? आणि उद्या किती वाजता जायचं आहे? जयंतचा नाईलाज होतो. जयंत म्हणतो, उद्या आपण जाऊ ना, तू म्हणशील तेव्हा जाऊ. जानू खुश होते आणि जयंतला मिठी मारते. जयंत मनात म्हणतो, जानू, मला तर तिथे जायचं नव्हतं, पण तू चोरून माझं बोलणं ऐकलं ना, आता त्यामुळे उद्या काहीतरी प्लॅन करीन आणि जायचं कॅन्सल करून टाकेन. तर जानूला डाऊट वाटत असतो की जयंत एवढ्या लवकर कसा काय त्या होकार देऊ शकतो. नक्कीच काहीतरी प्लॅनिंग आहे याचं. तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मी निवास यांच्या घरी अधिक मासासाठी जे आमंत्रण पाठवलं आहे त्यासाठी सगळी तयारी चालू असते. सगळे खूप खुश असतात, आनंदात असतात. तर इथे जानू जयंत तयार होतात. जयंत म्हणतो, जानू, आत्ता आपण चाललो आहे, पण तिथून लवकर निघायचा. जानू म्हणते, जयंत सर, तुम्ही निघा, मी तिथेच थांबते आणि रात्री या मला घ्यायला. जयंत म्हणतो, नको, त्यापेक्षा आपण एक काम करू ना, संध्याकाळीच जाऊ. जानू म्हणते, नको जयंत सर, मी तुम्हाला म्हटलं की मी तिथेच थांबते, तरी तुम्ही नाही म्हणताय. मग एक काम करू ना, सिद्धूला आपण सांगू सोडायला, सिद्धू मला सोडेल. जयंत म्हणतो, नको, त्याला त्रास द्यायला नको. जानू म्हणते, जयंत सर, अहो हे काय आहे? तुम्ही एका बाजूने म्हणताय की नको जायला, एका बाजूने म्हणताय की आपण जाऊया पण लवकर निघायचं. हे काय करताय तुम्ही? आणि आईने कालच आमंत्रण दिले, एका वेळेला सगळ्यांनी जायला नको का मग? जयंत जानूला उत्तर देत नाही. तो गॅस ऑन करतो आणि गॅसवर भांडं ठेवतो आणि आपला हात भाजल्याचं नाटक करतो. जयंत म्हणतो, जानू, हे बघ काय झाले. जानू म्हणते, हो कळतंय मला काय होतंय ते आणि काय चाललंय ते. तर इथे लक्ष्मी निवास यांच्या इथे घरात सगळे आलेले असतात. सिद्धू, भावना, आनंदी हेही तिथे येतात. सगळे जानू जयंतची वाट बघत असतात. तर इकडे जानू जयंतची खोटी काळजी दाखवते आणि निघण्यासाठी घाई करत असते. जयंत 2 मिनिटासाठी जानूला वर पाठवतो आणि आपला अजून हात भाजून घेतो. तर इथे लक्ष्मी निवासच्या घरी लक्ष्मी सिद्धूचं औक्षण करते आणि सगळे जेवायला बसणार असतात. आणि लक्ष्मी निवास सिद्धू, भावना, आनंदी यांना गिफ्ट्स देतात, त्यांचा मानपान करतात. तर इथे जानू फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते आणि जयंतचा हात बघते. जानूला कळतं की जयंतने मुद्दाम अजून भाजून घेतले. जानूला कळत असतं की जयंत हे सगळं मुद्दाम करतोय. जानू म्हणते, जयंत सर, खूप भाजलं तुम्हाला, तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी आराम करा, मी आईबाबांकडे एकटी जाऊन येते. जयंत खूप चिडचिड करतो. जयंत म्हणतो, जानू, म्हणजे हे अधिक मास वगैरे हे सणवार माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत का? आणि तुला असं काही झालं असतं तर मी तुला सोडून गेलो असतो का? जानू मनात म्हणते, जयंत, तू खोटारडा आहेस आणि खोटारडेपणा करतोयस. मला माहिती आहे ना, माझ्या आईबाबांच्या घरी जायचं नाही म्हणून ही सगळी नाटकं चालू आहे, पण आज काही झालं ना तरी मी माझ्या आईबाबांकडे जाणारच. जानू जयंतकडे रागाने बघते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.